तुमचं नाव काय? नमस्कार. माझं नाव भगवान गुलाब महाजन. मी पालर्द या गावाचा आहे. तालुका जिल्हा धुळे, महाराष्ट्र इथून आलेलो आहे. काय त्रास होते तुम्हाला? मला गेल्या 15-20 दिवसापासून हातामध्ये पायामध्ये खूप मुंग्या यायच्या. मग मी डॉक्टरांना दाखवलं, आमचे जे घरगुती डॉक्टर त्यांनी मला सांगितलं की तुमचं ब्लड कमी असेल म्हणे. मग ब्लडचे रिपोर्ट चेक केलेत, सगळे काय केलं, रिपोर्ट सगळे नॉर्मल होते. तरी पण मला तो त्रास परत चालू झाला. मग मी आमचे ऑर्थोपेडिक डॉक्टरांना दाखवलं. ते बोलले की तुम्हाला मानेमध्ये नस दाबली गेलेली आहे. तर मी तिथं बरेचसे प्रयत्न केले की आता गाव जर म्हटलं म्हणजे लोकांचे विचार दुसऱ्यांचा ऐकतात आणि आपल्याला सांगतात की मानेचा त्रास आहे बुवा, हा त्रास खूप मोठा असतो, तुझं अजून वय नाही. माझं वय फक्त 32 वर्ष आहे. तर एवढ्या कमी वयात हा त्रास झाला कस काय, आणि जर झाला तर पुढे तुझं आयुष्य कमी होईल म्हणजे असं लोकांनी मला ते सगळं सांगितलं. त्याच्यामुळे मी थोडा स्ट्रेस घेतला. मग माझे सुरतला बहीण आणि माझे जिजू असतात, तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला इकडे बोलून घेतलं सुरतला, डॉक्टर सौरभ मुखर्जी सरांकडे त्यांनी बोलून घेतलं. तर मी सरांकडे आलो, सरांना रात्री भेटलो. म्हणजे अपॉइंटमेंट नसताना सरांनी मला बोलून घेतलं की रिपोर्ट पहिले दाखवला होता इकडं, आणि सरांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे. मला बोलून घेतलं. सरांनी सांगितलं की जास्त घाबरायचं काही काम नाही, रिपोर्ट आहे, ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल, पण ऑपरेशन मी स्वतः करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. मग मी होकार दिला आणि लगेच सकाळीच ऍडमिट झालो आणि परवा ऑपरेशन करून घेतलं. ऑपरेशन केल्यानंतर 6 तासानंतरच मी जागेवर उभा राहून गेलो. म्हणजे पहिले मला एक 5 पाऊल सुद्धा चालता येत नव्हतं. हा एवढा अनुभव सरांकडनं भेटला. आणि निश्चितच मी एक महाराष्ट्राचा रहिवासी आहे, गुजरातमध्ये ऑपरेशन केलं. निश्चित मी माझ्या गावाचे, माझे जे काही नातेवाईक आहेत, यांना देखील इकडे येण्याचा पहिले प्रेफरन्स देणार. आणि चांगलं सरांनी, म्हणजे खूप सरांचे आभार मानतो मी की ते देवासारखेच माझ्याकडे धावून आले. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये जेव्हा जेव्हा अधर्माचा ऱ्हास होतो तेव्हा एखादा श्रीकृष्ण जन्माला येतो तिथं, त्याच पद्धतीने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यानं सुधाम्यहम्. अधर्माचा जेव्हा जसा ऱ्हास होतो ना, तिथं श्रीकृष्ण जन्म घेतात. त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये माझा अधर्म होत होता, म्हणजे माझं आयुष्य कमी होत होतं. याच्यामध्ये सरांनी श्रीकृष्ण रूपी जन्म घेऊन माझा उद्धार केला. आणि सरांचा मी आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. थँक्यू सो मच.